नमस्कार. श्री गुरु लीलामृत ग्रंथ वाचन मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 13 वाचन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय सद्गुरु ज्ञानकंदा, परात्परा सच्चितानंदा, अनंत विश्वदलारविंदा, अक्षय सुखदा तुझ नमो. तू तर असशी निर्गुण, कैसे व्हावे तुझ ज्ञान. सोपाधिक इंद्रिये सगुण, काय बापुडी करतील. सर्व इंद्रिये मना आधीन, मन तेही पडे अपूर्ण. जितके देखे ऐके सगुण, तितके चिंतन करू शके. कधीच न देखिले ऐकिले, अथवा कधीच न अनुभविले. ऐसे पदार्थ ज्ञान वहिले, कैसे होय मनासी. सर्वा ठाई असोनी भरला, तू ना तूडसी कवणाला. ऐशी तुझी अगम्य लीला, कदा न कळे जड जीवा. तुची सद्गुरु रूप धरोनी, ज्ञानामृतोतीसी करणी. तव जीव तद्रूप होवनी, तात्काल पावती निजधामा. आनंद गुरु म्हणे जीव, प्रत्यक्ष सोनी मूळ शिव. अहंकारे भिन्न भाव, पाप झाला तयासी. माया जाली गुंतले, आपणासी विसरले. दुःख कर्दमी गुंतोनी पडले, खोल चालले अनुदीन. निजानंद जवळी असोन, त्याचे तयासी नसे भान. क्षणिक सौख्यासाठी जाण, धडपड करीसी जन्मवरी. मार्ग न पाहती तपासोनी, ठेचा लागती क्षणोक्षणी. तिडीक मस्तकी जाता जणी, बोल लाविती दैवासी. सद्गुरुराज दयाघन, लीला विचित्र दावोन. ऐशा जीवा आणती भान, दिव्यांजन लेवऊनी. ये विषयी कथामान, तुझ प्रती करीतो कथन. सावधाने करी श्रवण, प्रेमपूर्ण हरिभक्ता. नाशिक नगर पुण्यपत्तन, प्राचीन नाम जनस्थान. जय श्री रामचंद्र येऊन, राहिले होते वनवासी. वस्ती करोनी दुभंग, मदो निवाहे गोदा अभंग. सुवासिनी श्रीभांग, तेवी शोभा दिसतसे. मुदरा काडी चंद्रशी स्फुल, केतक केवडा अग्रफूल. तैशी देवालय अतुल, शोभती जिये माधवारी. गोदावरी पुण्यतीर्थ, दोन्ही तर्फा शोभती घाट. स्नान संदेशी कुंडे बहुत, तैसेची सांडवे उल्लंघना. ऐसे हे स्थान पवित्र, नाशिक नगर पुण्यक्षेत्र. साधू संत यती सुपात्र, येऊनी राहती त्या स्थली. त्यात कित्येक दृष्टमणी, नांभी कही येती कोणी. दृष्टी लागू नये म्हणून, जेवी बालका बजरवट्टू. ऐसा एक यती दांभिक, प्राप्त झाला तै देख. लवा जमा संगे आणिक, बहुत होता तयाच्या. यती होता किमयागार, आत्मप्रशंसा करी थोर. म्हणे महाप्रयत्ने अपार, साधन केले असे म्या. अनेक साधू सिद्ध संन्यासी, जाती गोसावी फकीराधिकांशी. करोनी मैत्री किमयेशी, अमोल वस्तू साधिली. ऐसा तो यती छंदिष्ट, अवमानुनी यती धर्मवरिष्ठ. 36 वर्षे आयुष्य फुकट, किमया छंदे घालविले. परम पावन चतुर्थाश्रम, योगाभ्यास युक्तधाम. ब्रह्मानंद गुह्यवर्म, संन्यास दीक्षे साधिती. दीक्षासेही चतुर्विध, अथवा तियेचे 4 भेद. उटज दुसरा असे बहुध, हंस आणि परमहंस. ऐसे हे 4 प्रकार, चढत जाती क्रमवार. अध्यात्म ज्ञानाविण विचार, अन्यघातक संन्यस्था. ऐसे असोनी हा दुर्मती, दांभिकपणे बनला यती. किमया ढोंग जनाप्रती, दावनी भोंदी जगतासी. दीक्षेसी वर्च आचार, तैसाची वर्तय दुराचार. नगरवास मिष्टांना हार, एकही दीन टळेना. किमयाभिषेक देखता देख, वाटे तया अति हरिक. भाषण तयाचे चित्तवेधक, घाली मोहनी सर्वांसी. गरीब आणि श्रीमंत, शिक्षित वा अशिक्षित, ब्राह्मण किंवा इतर ज्ञात, होती लंपट तद्भाषणी. कित्येक किमया चमत्कार, होती पाहावया शिष्य तत्पर. ऐशा परी जना अपार, नादी लागती तयाच्या. तया अंगी एक दुर्गुण, विशेष होता प्रबळ जाण. किमये विरुद्ध कोणी भाषण, करिता कोपे अत्यंत. कोप होता अमर्याद, मारावया धावे मैद. भान न राहे होई अंध, जणू दुसरा जमदग्नी. असो ऐसा विचित्र यती, नासिक नगरी करी वस्ती. प्रस्त माजवी विशेष दुर्मती, शिष्य जमले बहुवस. इतुक्यात कित्येक स्वामी भक्त, नासिक नगरी आले फिरत. गोदा स्नान करोनी जात, देवदर्शन करावया. रम्यस्थान पंचवटी, सीता गुफा तया निकटी. देखो निदर्शन घेती प्रीती, राजा रामचंद्राचे. मग जाती कपालेश्वरी, दर्शन घेऊन आले बाहेरी. तव एक देखिली नेत्री, पुण्यमूर्ती यतीची. नामे प्रसिद्ध गोलप स्वामी,
सदा समाधी अंतर्यामी निजानंद आत्मारमी असे जयी अनुभविला. दृष्टी पडता यतीश्वर साष्टांग घालिती नमस्कार. प्रेमळ स्वामी भक्त साभार उभे ठाकले कर जोडुनी. खाली तया बैसवून यतिपुसती वर्तमान. अक्कलकोटी स्वर्गनिदान स्वामी समर्थ कुशलकी. चार घटिका संभाषण झाले उभई प्रेम करून. स्वामी भक्ता आनंदपूर्ण होऊनी लागले यतिचरणी. देऊनी तया आशीर्वाद यती करती अल्पविनोद. म्हणती दुसरे स्वामी प्रसिद्ध आले असती नगरिया. तये आम्हा दिदले दर्शन सकल सिद्धी म्हणती स्वाधीन. किमया विद्या जाणती पूर्ण जावे दर्शना जरी गमे. परसोनिया स्वामी वचन भक्त घ्यावया निघाले दर्शन. किमया गार मठी येऊन तया समीप बैसले. शास्त्री आचार्य आदी मंडळी बैसली होती तया जवळी. यती विद्वत्ता कळता सगळी मौन धरिले तयाही. मग वळून भक्ताकडे सुरू करी किमया पवाडे. अद्वा तद्वा उगीच बडबडे धरबंधनसे जीवेसी. म्हणे किमया विद्या गहन सुरवरतीयेसी देतिवान. प्रत्यक्ष विष्णू सागरी बैसून पदार्थ निर्मी किमयेने. गिरिजानाथे चिलमित किमया करोनी विधिवत. निर्मिली रत्ने अमूल बहुत कांचन रौप्य तैसेची. ब्रह्मात्म्याने ही त्रिवार किमया केली असे थोर. रामकृष्णादी अवतार पूज्य झाले किमयेने. किमयेसाठीच अत्रिनंदन झाले भूतली अवतीर्ण. मच्छेंद्र गोरक्ष जोगी महान आले उदया किमयेने. 3-4 कृश्च प्रमाण आम्हीही बनवितो नित्य सुवर्ण. ऐसे किमया योग साधन साध्य असे आम्हासी. ऐशा स्वमुखे वल्गना करिता झाला यती नाना. परसोनी स्वामी भक्त मना क्षीण होई अत्यंत. जवतो झाला क्षणेक शांत बोलू लागले दोघे भक्त. वामन बुवा वांबोरिस्थ दुसरे गोविंद चिमणाजी. तरी केले 4 प्रश्न संन्यास ग्रहणा काय कारण. कोठे होतसे नित्य भोजन पुढी बोलती व्यवहारी. किमया शब्दे काय बोध अथवा बनला कैसा शब्द. धातुस्पर्शे दिच्छेसी बाध नये काय महाराजा. ऐसे ऐकोनी प्रश्नचार क्रोधयतीसी चढला फार. आरक्त झाले तन्नेत्र क्षणेक राहिला तटस्थ. मग पुसे स्वामी भक्तासी नामे तुमची सांगा मजशी. कवण गुरु असे तुम्हासी सांगा सत्वर मजलागी. सांगोनी नामे क्रमवार गोविंदराय देती उत्तर. अस्मद गुरु दत्तावतार स्वामी समर्थ असती पै. वासभाऊचा अक्कलकोटी अवतार माया भक्तांसाठी. स्मरण मात्रेची धावे संकटी. भक्तवत्सल गुरुराज गुरु आमचा परब्रह्म. गुरु योगियाचे धाम भक्त काम कल्पद्रुम. प्रत्यक्ष मूर्ती दयेची. स्वामी आमचे कुळदैवत स्वामी आमचा मुख्यार्थ. सर्वस्व आमचे स्वामी समर्थ न रुचेयान आम्हासी. ऐसा वर्णिता सद्गुरु महिमा भक्त चित्ती दाटला प्रेमा. आनंदान राहे सीमा बाहेर येई उसळूनी. स्वामी नामे जय जयकार उच्च स्वरे करती गजर. क्रोधे संतप्त किमयागार धावू लागला मारावया. उन्मत्तपणे नित्यवंद्य पाशकलवत असंबद्ध बोलू लागला तो मैंद. म्हणे तुम्ही शतमूर्ख अजागळ मंदमती म्हणून करता व्यर्थ स्तुती. जाणत असे की किमया निश्चिती सांगा तुमचा गुरुराज. ऐकोनी ऐसे गर्वोत्तर भक्त देती प्रत्युत्तर. रे उन्मत्त किमयागार व्यर्थ निंदान करावी. अनेक जन्म फिरता फिरता अमूल नरतनू लागे हसता. महाहानी व्यर्थ दवडिता संधी ऐशी सुदुर्लभ. दर्शी जरी सद्गुरुचरण किमया साधेल ऐशी पूर्ण. सर्वत्र नयना दिसेल सुवर्ण ग्राह्य त्याज्य नुरेल पै. सर्वाठाई ब्रह्मरस एक सच्चिदानंद भास. तुटोनिया मायापाश निजानंदी राहशील. जरी साधिशी ऐशी किमया होय सफल मानव काया. संन्यास दीक्षा न जाय वाया सार्थक होईल तियेचे. अक्कलकोटी एक वेळा जाऊन पहावा सद्गुरु डोळा. तात्काळ प्रत्यय येईल सकळा विलंब कायसा तयासी. मग बोले किमयागार काय आम्हासी असे जरूर. ऐसे डोंगी आजवर बहुत देखिले असती म्या. जरी तुमचा सद्गुरु खरा येथेची दाविला चमत्कारा. प्रत्यय येता आम्हासी खरा पूज्य मानू तयासी. भक्त म्हणती वाचाळा व्यर्थ चुकवू नको गळा. स्वामी समर्थ तुझी डोळा आजची अंजन घालतील. सांप्रत अससी बहुधुंद तात्काळ मग होसी सावध. उतरेल अंगीचा सकल मद सद्गुरु प्रभाव अनुभविता.
ऐसे बोलून या वचन भक्त निगती सवेची तेथून गोलप स्वामीसी भेटून सकल वृत्त निवेदिती यती बोलती जरी वर्तता होनिया मदोन्मत्त शासन होईतया निश्चित चिंता मानसी न करावी यती आज्ञा घेऊन भक्त पातले बिराडी आपण सद्गुरुसी निज भक्ताभिमान आला प्रत्यय तात्काल सद्गुरु लीला अगाध कैशी जाणू शकेल मैद द्रव्य लोभे झाला अंध विवेक दृष्टी हरपली दुसरे दिवशी नित्यवत प्रभात समय होता प्राप्त पडद्यांतरी बैसोनी एकांत किमया सिद्ध करू जाय तव झाला चमत्कार चित्ती दचकला किमयागार भट्टी न साधे अणुमात्र दमला करोनी उपाय किमया पटू असोनी यती झाली सर्व सिद्धीची माती सद्गुरुसी निंदोनी दुर्मती कैसा यश पावेल सुवर्ण न होता कोळसे काळे कुळकुळीत खासे हो नियोगी किमयानासे गेली सिद्धी हस्तीची अत्यंत कोपोनी दुराचारी भक्तासी शिव्यांचा भडीमार करी स्वामी समर्था तैशीच भारी गाली प्रदाने अर्पिली शिष्यासी दावे मारावया क्रोधातिशये संतप्त काया धनलोभे गेला वाया व्यर्थ बापुडा जन्मोनी फुटले तयाचे भांडवल शिष्य जाऊ पाहती सकल खेदा अतिशय झाला व्याकुळ काही न सुचे तयासी दृष्टीच पडताची स्वामी भक्त म्हणे दावितो तया कल्पांत ठार करोनी केथल्या येथ प्रेते पाडितो तयांची ऐसे बरळे अद्वा तद्वा बाहेर फुटला आपुला कावा म्हणून जावया अन्य गावा सिद्ध झाला गुप्तपणे शिष्यी केले पलायन एक राहिला रामचरण तया सवे कृष्णवदन करू पाहे तात्काळ इतके होता काहुर दिवस गेला 3 प्रहर स्वामी भक्त निगती बाहेर देवदर्शन करावया जव भेटले गोलप स्वामी इत्यंबुत लागली बातमी गहिवरोनी अंतर्यामी अगाध म्हणती गुरुलीला सहज बोलिलो निर्धार वचन अनुभव घडला दृष्टापूर्ण सद्गुरुसी भक्ताभिमान प्रत्यय दाविला तात्काल अनुतापतया कदाचित झाला असेल पूर्ण सांप्रत यास्तव जाऊनी पाहणे युक्त स्वामी समर्थ भक्तासी ऐसा विचार करून सेवेची तै करती गमन पाहू लागले जवदुरोन अनुभवाला विपरीत उभयतांची एकदृष्टी होताची दुर्मती लागे पाठी पाषाण घेऊनी थोर हस्ती धावून आला भक्तांवरी नेत्र दाहले आरक्त थरथरती क्रोधे ओष्ट वाटे प्रत्यक्ष आला कृतांत प्राणहरण करावया ऐसा तो दुष्टमती समीप आला त्वरित गती अपशब्दानसे गणती म्हणे थांबा दुष्टांनो तुम्हीच केला माझा घात क्षणात करीतो तुमचा अंत पाषाण हाणुनी मस्तकात करीतो चूर्ण तात्काल प्रसंग देखुनी दुर्धर स्वामी भक्तांचा सुटला धीर कापू लागले थरथर सद्गुरुचरण आठविती मुखी चालविला नामघोष मरण येते वाटले खास मग निश्चय करोनी मनास धीर देती आपुल्या म्हणती केली आ सद्गुरुस्तुती जरी मरण येते निश्चिती ये सुखो आम्हा प्रती खास सद्गती लाभेल पुण्यभूमी जनस्थान तीर्थबोधा परमपावन स्वामी काजी येई मरण थोर भाग्य आमुचे ऐसा करोनी विचार करू लागले नामगजर करोनी स्वामी जय जयकार राहती उभी स्तंभवत इतक्यात दुष्टयती धावोनी आला अंगावरती पाषाण उचलोनी दुष्टमती घालू जाय भक्ताशिरी इतक्यात झाले आश्चर्य थोर गुप्तरोपे लाथ जबर येवोनी बसली कटीवर पडला खाली उलथोनी परार्थ घेतला पाषाण त्याचेच शिरी बैसला जाण मूर्छा आली तया दारुण पडला निश्चेष्टित भूवरी इकडे स्वामी नाम गजर भक्ती चालविला असे जबर अल्पावकाशे किमयागार उठला सावध होऊनी दीर्घ टाकोनी उच्छवास म्हणे चुकलो चुकलो विशेष स्वामी समर्थ सद्गुरु खास सत्य सत्य त्रिवाचा ऐसे बोलूनी उठला त्वरित पाषाण नेऊन टाके गंगेत स्नान करोनी बैसला शांत क्षण एक तटाकी मग पाहुनी भक्तासी नम्रपणे बोले त्यासी स्नान करोनी वेगेसी तुम्ही शांत व्हावे पै नम्रवचन परिसोन स्वामी भक्त करीती स्नान सायन संध्या वंदनादी करून गेले यतीच्या बिराडी मग विनविती तयासे उपवास घडला आपणासी नैवेद्य समर्पुनी प्रभूसी अन्न ग्रहण करावे यती बोले सद्गुरुचरण नाही देखिले तोवरी अन्न वर्ज असे आम्हा लागून प्राणरक्षण फलाहारे उदयिक करुनी प्रातस्नान तत्काल करणे आहे प्रयाण अक्कलकोटी सत्वर जाऊन करू दर्शन सद्गुरुचे
अगाध गुरुचे महिमान श्रवण मात्रेची झालो पावन मदोन्मत मज समान नवतान भूतली ऐसे बोलता गहिवर कंठी दाटोनी आला फार नेत्री लोटले अश्रुपूर परम पावला अनुताप दुसरे दिवशी प्रभात समयी स्नानादी सारुनी लबलाही रामचरणासह पायी निघता झाला तत्काल यथावकाश अक्कलकोटी यतिपातला नगरा निकटी आता होईल सद्गुरु भेटी म्हणून जाहला आनंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ होते तव खास बागेत भक्त समुदाय सभोवत बराच होता स्वामींच्या बाललीलेत होते गर्क तेज जळके जैसा अर्क विधी निषेध संपर्क अनुमात्र असेना असो अनुतापी किमयागार सद्गुरु समीपाला सत्वर न्याहाळिताची मूर्ती मनोहर क्षणेक चित्ती वेडावला फलादी पुढती ठेवूनी करू जाय साष्टांग नमन तव एकाकी स्वामी वचन उच्च स्वरे कडारले कारे दुष्टा मातलासी पाषाणशिरी घालतोसी काय येथे शोधू आलासी पापराशी दुरात्म्या कि मयेचे झाले कोळसे प्राण आपुला देई रोषे इतरावरती कोणत्या मिसे राग काढीशी शतमूर्खा कि मया पाहणे असे जरी घे मारून आपल्याच शिरी डोळे उघडून पोट भरी कि मया पाहे पैल वृक्षी ऐसे बोलूनी वचन हसू लागले पोट धरून किमया गारा पटताची कुण गमे याहुन मरण बरे दे माय धरणी ठाय ऐसे झाले तया लागुनी पैल वृक्षी पाहे झणी तव देखे नवल अत्यंत भूत निंबतरू आमुल स्रवू लागला सुवर्ण जल कांचन वर्णभूमी सकल दिसू लागली एकाकी ऐशी कमया अद्भुत यती देखो निदाला चकित कंप भरला शरीरात चित्तवृत्ती भांबावली संशययुक्त झाले मन शोधू पाहे मी कवण शरीर मी का भिन्न त्याहून विकल्प उठू लागले क्षणेक झाले चित्त स्थिर मिथ्या वासू लागले शरीर जगत सारे क्षणभंगुर वाटू लागले तयासी अहम भाव तोही अनृत ब्रह्म काय असे ऋत सच्चिदानंद हृदयात झाला अनुभूत क्षणभरी ऐसे करून दिग्दर्शन करीती लीला व्यावर्तमान स्वामी समर्थ महिमा गहन कळोनी आला यतिसी मग येताची वृत्तीवरी धावोनी सद्गुरु चरणधरी गैवर दाटोनी आलावरी पूर लोटती अश्रूंचे अनुतापे षडरी दमन स्वामी प्रसादे शांतमन आत्मानुभव किमया गहन लाभत्रय तयासी ऐसा तो अनुतप्तयती कर जोडून करी स्तुती जय जय श्री सद्गुरुमूर्ती नमन दुजसी पुनः पुन्हा आतर्क्य असे तुझा महिमा ब्रह्मादिकान कळे सीमा तेथे मी अज्ञ दुरात्मा कैसा वर्णू शकेन तूची ब्रह्म तूची माया तूची विधी हरिहर सदया तूची उरशी व्यापनिया अखिल जग एकसरे अससी सत्य दत्तावतार करिसी दीन जनोद्धार त्यात मी एक पामर चरणी पातलो सुदैवे नाही घडली सेवा किंचित नेत्रही दर्शने नते पुनीत ऐसे असोनिया एका क्षणात पावन केले मजलागी सद्गुरु तेज विचित्र दर्शन मात्रेची करी पवित्र यात संदेह अणुमात्र नसे स्वामी समर्था यासी प्रत्यक्ष प्रमाण माझे जी साक्षात उदाहरण सदा वसवत तव चरण मम हृदयी दयाळा ऐसी स्तुती बहुविध करिता अवचित झाला स्तब्ध गहिवर दाटोनी न उमटे शब्द अश्रुधारा चालल्या यती उतरता कसोटीसी पाना फुटला स्वामी चित्तासी प्रसन्न होऊन तयासी अज्ञानुग्रह करती पै माहुरगड पुण्यस्थान शीघ्र करावे तैगमन शांत करोनिया मन राहावे स्वस्थ त्या ठाई ऐशी आज्ञा करून वस्त्र भगवे मृगाजीन प्रेमे तयासे करुणी अर्पण निरोप देती जावया स्वामी आज्ञा आचडवोनी शिरी यती सद्गुरु चरणधरी प्रसाद भोजन करोनी सत्वरी गेला माहुर गडासी ऐसे किमया आख्यान नर करीती श्रवण पठण सद्गुरुतया आत्मज्ञान मार्ग दाविती वात्सल्ये हरिभक्त म्हणे सदया गुप्त निदान पाडिसी ठाया सद्गुरु लीला श्रवणे काया सार्थक होई निर्धारे गुरु लीलामृत ग्रंथ मना स्फूर्ती देई दत्त गुरुपदी वाही हरिभक्त त्रयोदशोध्याया सद्भावे इति श्री गुरुलीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे किमयागार स्वामी कथानक निरूपणं नाम त्रयोदशोध्याया गूढः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ. आता आपण याचा
भावार्थ पाहणार आहोत. या अध्यायात किमयागार साधूंचे वर्णन करण्यात आले. नाशिक येथे यतिधर्म आणि कर्तव्य यांचा अपमान करणाऱ्या एका छंदिष्ट किमयागाराने नाना किमयांचे खेळ करून लोकांना बोलवले होते. तो दुराचारी होता. त्याच्या किमयेच्या डोंगाने अनेक जण त्याच्या नादी लागले होते. मात्र त्यास कोणी विरोध केला की त्यांच्या अंगावर तो धावून जायचा. एकदा स्वामी समर्थाचे भक्तगण तीर्थयात्रा करीत नाशिक क्षेत्राला गेले होते. प्रसिद्ध पुण्यमूर्ती श्री घोलप स्वामींशी जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा भक्त मंडळींना किमयागाराबद्दल त्यांनी सांगितलं आणि श्री घोलप स्वामींच्या सांगण्यानुसार स्वामी भक्त मंडळी त्यांच्या दर्शनाला गेली. काही विद्वान मंडळी सुद्धा तिथं बसली होती. त्यांचे किमया आख्यान चालू केले. मात्र त्यांच्या सर्व वल्गना आणि अगाध ज्ञान पाहून सर्वांना शीण आला. अखेर कंटाळून स्वामी भक्तांनी किमयागाराला संन्यास ग्रहणाचे कारण कोणते आणि नित्य भोजन कोठे होते, किमया शब्दाचा अर्थ काय, तो शब्द कसा बनला, धातूच्या स्पर्शाने संन्यस्त्य वृत्तीत बाधा येत नाही काय, असे प्रश्न विचारले. त्यावर त्याने श्री स्वामी भक्तास आपले गुरु कोण असं रागवून विचारलं. तेव्हा भक्त मंडळींनी स्वामी समर्थांची स्तुती करून त्यांचा जय जयकार केला. आता असं केल्यानंतर, स्वामींचा जय जयकार केल्यानंतर तो किमयागार संतापला आणि भक्त मंडळीला मारायला धावला. अगदी दगड उचलून सुद्धा डोक्यात घालू लागला. पण स्वामींनी त्यांच्या मागच्या मागे तो दगड हे करून त्याच्यावरच पलटवून लावला आणि नंतर त्याच्या समोर येताच आणि त्याच्या कमरेत एक जोरात लाथ घातली. स्वामी भक्तांनी जोर जोरात स्वामींचा नामघोष चालवला आणि आश्चर्य असे घडले की दगडाचा मार त्याच्या स्वतःच्या शिरावर बसला आणि तो मूर्छा येऊन जमिनीवर पडला. आणि स्वामींच्या जयघोषाने त्याला पण जरा शुद्ध आली. आपण केलेली चूक कबूल करून त्याने स्वामींची थोरवी मान्य केली आणि अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनास जाण्याची इच्छा प्रकट केली. आता यथावकाश त्याला घेऊन सगळे स्वामींच्या तिथे पोचले अक्कलकोटला. आणि खास बागेत स्वामी समर्थ बाललीला करण्यात गर्क होते. तेव्हा स्वामींच्या पुढे काही फळे वगैरे ठेवून त्यांनी नमस्कार केला. एका वृक्षाच्या पलीकडे आपली किमया पाहण्यास सद्गुरूंनी त्यांना सांगितले स्वामींनी. आणि त्याने तसे करताच त्या किमयागारास बाजूच्या लिंबाच्या झाडातून सोन्याचा रस स्त्रवत असून सर्व भूमीच सोन्याची झालेली आहे अशी दिसली. आता त्याच्या मनातील अहमभाव जो इतका झाला होता तो सगळा नष्ट झाला आणि त्याच्या हृदयात सच्चिदानंद प्रगट झाले. पुढे कृपाळू दयाळराम स्वामी समर्थ महाराजांनी त्याला अनुग्रह दिले, भगवे वस्त्र दिले, मृगाजीन दिले आणि माहूरगडला जाऊन तिथं राहण्याची आज्ञा केली आणि त्याप्रमाणे तो माहूर येथे निघून गेला. येथे किमयागार स्वामी कथानक नामक 13वा अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.